विद्यार्थी मित्रांनो, काल आपण न्याक या संस्थेविषयी माहिती घेतली. आपण वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांची माहिती या तिसऱ्या युनिटच्या 5व्या भागात घेत आहोत. पहिल्यांदा आपण पाहिली NCERT. ही नॅशनल लेवलची माध्यमिक शिक्षणासाठी व्यापक अशा स्वरूपात काम करणारी संस्था की जिची स्थापना 1961 मध्ये झाली. त्याच्यानंतर आपण पाहिलं UGC युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन, जी उच्च शिक्षणासाठी कार्यरत आहे, आर्थिक मदतीसाठी ती कार्यरत आहे, जिची स्थापना 1956 मध्ये झाली. त्याच्यानंतर आपण पाहिलं NCTE शिक्षक शिक्षणासाठी जी संस्था काम करते, तिची स्थापना आपण पाहिली 1973 मध्ये झाली. काल आपण पाहिलं NAAC 1994 मध्ये तिची स्थापना झाली. वेगवेगळ्या संस्था आणि महाविद्यालयांचं ॲक्रिडेशन करण्याचं काम करणारी जी संस्था म्हणजे NAAC होय. आज आपण पाहणार आहोत भारतीय गुणवत्ता परिषद, ज्याला इंग्रजीत QCI असं आपण म्हणतो, क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया. मग भारतीय गुणवत्ता परिषद ही भारत सरकार आणि भारतीय उद्योग संघटना यांच्या सहकार्याने स्थापन झालेली एक परिषद आहे. या परिषदेचं ध्येय काय आहे? राष्ट्रीय कल्याण. आणि हे ध्येय कोणी सुचवलेलं आहे? तर आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी सुचवलेलं हे ध्येय आहे. भारतीय गुणवत्ता परिषदेचं ध्येय काय आहे? राष्ट्रीय कल्याण. मग राष्ट्रीय कल्याण कशावर अवलंबून आहे? तर व्यक्तीच्या गुणवत्तापूर्ण जीवनावर अवलंबून आहे. तर गुणवत्तापूर्ण जीवन कशावर अवलंबून आहे? तर तुम्ही जे पोषक अन्न घेतात, पोषक अन्न, स्वच्छ पर्यावरण, सर्व प्रकारच्या ज्या मूलभूत सोयीसुविधा आहेत, मग वैद्यकीय सुविधा, पाण्याची सुविधा, विजेची सुविधा, राहण्याची सुविधा, या सगळ्या गोष्टींनी पुरवल्या जाणाऱ्या ज्या सुविधा आहेत, त्या सगळ्या गुणवत्तापूर्ण सुविधा या सगळ्यांनी युक्त व्यक्तीचं जे राहणीमान असतं, जे जीवनमान असतं, ते जेव्हा उत्कृष्ट प्रकारचं असतं तेव्हा आपण त्याला म्हणणार गुणवत्तापूर्ण जीवन. आणि गुणवत्तापूर्ण जीवन जर असेल तर राष्ट्रीय कल्याण नक्कीच साधलं जात असतं. तर या कारणासाठी स्थापन झालेली परिषद म्हणजे भारतीय गुणवत्ता परिषद होय. तर 1997 मध्ये भारतीय गुणवत्ता परिषदेची स्थापना झाली. भारतीय गुणवत्ता परिषदेमध्ये एकूण 38 सदस्य असतात. या 2014 पासून या परिषदेचे जे प्रमुख आहेत, त्याला चेअरमन आपण असं म्हणतो, ते कोण आहेत? तर आदिल जुनेल भाई हे या परिषदेचे प्रमुख आहेत. आणि यांची नियुक्ती कोण करतं? तर पंतप्रधानांकडून नियुक्ती केली जात असते. या परिषदेचे जे सेक्रेटरी आहेत ते सध्याच्या परिस्थितीत आहेत रवी सिंग, हे या परिषदेचे सेक्रेटरी आहेत. चेअरमन कोण आहेत? आदिल जुनेल भाई हे या परिषदेचे चेअरमन आहेत. तर सेक्रेटरी हे रवी सिंग हे सेक्रेटरी आहेत. तर साधारणपणे या परिषदेचे एकूण 6 विभाग पडतात. हे 6 विभाग जे आहेत ते नॅशनल लेवलचे, या परिषदेचे हे 6 विभाग आहेत. मग कोणकोणते 6 विभाग आहेत ह्या परिषदेचे? पहिलं म्हणजे NABCB, नॅशनल ॲक्रिडेशन बोर्ड फॉर सर्टिफिकेशन बॉडीज, मराठीमध्ये प्रमाणपत्र समितीसाठी राष्ट्रीय अधिस्वीकृती मंडळ. मग आता प्रमाणपत्र अधिस्वीकृती कोणासाठी? तर ही परिषद कोणी स्थापन केलेली आहे? भारतीय उद्योग संघटना. तर वेगवेगळ्या उद्योगामध्ये अनेक वस्तूंचं उत्पादन केलं जात असतं. तर ते उत्पादन क्वालिटीपूर्ण होण्यासाठी ज्या उद्योगाचं उत्पादन क्वालिटीपूर्ण आहे त्याला तसं प्रमाणपत्र दिलं जात असतं, हे तुम्हाला माहिती आहे. तर हा झाला पहिला विभाग. कशासाठीचा? उद्योगातून बाहेर पडणाऱ्या उत्पादनाची क्वालिटी कशी आहे ते ठरवणारं जे कमिटी आहे किंवा जे मंडळ आहे ते म्हणजे NABCB होय. त्याच्यानंतरचं NRBPT. उद्योगामध्ये अनेक कर्मचारी कार्यरत असतात. कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने वस्तू आणि सेवांचं उत्पादन होत असतं. तर कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण आणि त्यांच्या नोंदणीसाठी असणारं जे मंडळ आहे ते म्हणजे नॅशनल रजिस्ट्रेशन बोर्ड फॉर पर्सनल अँड ट्रेनिंग, इंग्रजीमध्ये NRBPT असं त्याचं रूप आहे. तर हा दुसरा विभाग हा भारतीय गुणवत्ता परिषदेचा आहे.
तिसरा म्हणजे NABH, हॉस्पिटल अँड वैद्यकीय सुविधा देण्यासाठी राष्ट्रीय अधिस्वीकृती मंडळ, नॅशनल ॲक्रिडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल अँड हेल्थ केअर प्रोव्हायडर्स. हे कशासाठी? तर मेडिकलचा उद्योग खूप मोठा आहे. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपण मेडिकलचा जो अनुभव घेत आहोत तो सगळ्यांना सुपरिचित आहेत. तर या संदर्भात गुणवत्तेच्या बाबतीत जो QCIचा एक विभाग आहे तो म्हणजे NABH होय. हा तिसरा विभाग आहे. चौथा विभाग म्हणजे NABL, तर प्रयोगशाळा तपासणी आणि मापनासाठी राष्ट्रीय अधिस्वीकृती मंडळ, नॅशनल ॲक्रिडेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड लॅबोरेटरीज. तर अनेक प्रकारच्या उद्योगामधून बाहेर पडणारं जे उत्पादन असतं त्याच्या संदर्भातलं टेस्टिंग करण्याचं काम कोण करत असतं? तर हे मंडळ करत असतं. QCIचा हा NABL हा विभाग करत असतो. त्याच्यानंतरचा चौथा विभाग म्हणजे गुणवत्ता संवर्धनासाठी राष्ट्रीय मंडळ, नॅशनल बोर्ड फॉर क्वालिटी प्रमोशन. गुणवत्ता निर्धारित करण्यासाठी तर ही परिषद आहेच, पण तिला प्रमोट करण्यासाठीचा जो विभाग आहे तो मग कुठला आहे? तर NABQP हा एक विभाग आहे. आणि त्याच्यानंतरचा शेवटचा म्हणजे गुणवत्ता माहिती व चौकशी सेवा, QIES, क्वालिटी इन्फॉर्मेशन अँड इन्क्वायरी सर्व्हिसेस. तर अनेक प्रकारची सेवा वितरित होण्यापूर्वी अनेक जी काही पूर्वतयारी केली जाते, मग या ठिकाणी त्याला चौकशी असं नाव देण्यात आलेलं आहे. तर त्याला काय विभाग म्हणतात? QIES. तर असे गुणवत्ता परिषदेअंतर्गत हे 6 विभाग गुणवत्तेसाठी कार्यरत आहेत. मग ही गुणवत्ता इकोसिस्टीम या अंतर्गत काम करते. तर मग म्हणजे इकोसिस्टीम हेच यांचं ध्येय आहे हे लक्षात घेतलं तरी चालेल. तर असे हे 6 विभाग गुणवत्तेसाठी सतत प्रयत्नशील आहे. या परिषदेअंतर्गत हे 6 विभाग काम करत असतात. मग या भारतीय गुणवत्ता परिषदेचे उद्दिष्ट आणि कार्य कोणकोणती आहेत? तर देशासाठी सुसंगत आणि आंतरराष्ट्रीय मानके आणि मार्गदर्शक तत्वानुसार त्यांनी काय केलेले आहेत? वेगवेगळ्या प्रणाली स्थापन केलेल्या आहेत. गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली, क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम. क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम आहे, एन्व्हायरमेंटच्या संदर्भातली सिस्टीम आहे. त्याच्यानंतर तर उत्पादन तपासणी ती जी खूप महत्त्वाची आहे. तर काही व्यक्तीकडून जी उत्पादन तपासणी केली जाते त्या संदर्भातली पण समिती कार्यरत आहे. गुणवत्ता व्यवस्थापन, क्वालिटी मॅनेजमेंट, तुम्हाला माहिती असेल की शिक्षण क्षेत्रामध्ये क्वालिटी व्यवस्थापन आलेलं आहे आणि त्या अंतर्गत बऱ्याच गोष्टी केल्या जात आहेत. मी जेव्हा MPhil करत होती तर आम्हाला एक पेपरच होता क्वालिटी मॅनेजमेंटचा आणि त्या अंतर्गत पूर्णपणे एक जपान तंत्रावर आधारित ज्या गोष्टी आहेत त्या त्याच्यामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत. तर गुणवत्ता व्यवस्थापन आणि प्रयोगशाळांची तपासणी केल्याशिवाय त्या वस्तुसेवेचं उत्पादन किती क्वालिटीपूर्ण आहे हे समजू शकत नाही आणि म्हणून तपासणी करणं तितकंच महत्त्वाचं असल्याकारणाने महत्त्वाचं कार्य या गुणवत्ता परिषदेचं आहे ते म्हणजे प्रयोगशाळांची तपासणी करणं होय. त्याच्यानंतरचं या परिषदेमार्फत अनेक प्रकारचे सेमिनार आणि स्टडी टूर आयोजित केले जात असतात, स्पर्धा आयोजित केल्या जात असतात. दर्जा आणि गुणवत्तेवर राष्ट्रीय माहिती आणि चौकशी सेवेचा परिणामकारक कार्यपद्धतीची खात्री या परिषदेमार्फत दिली जात असते. भारतीय उद्योगांमध्ये स्पर्धात्मकता वाढीसाठी स्पर्धा असेल तर गुणवत्ता टिकून राहते, स्पर्धा नसेल तर गुणवत्ता राहत नाही, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचे. स्पर्धेला नेहमी पॉझिटिव्हली घ्यायचं असतं, निगेटिव्हली घ्यायचं नसतं. तर उद्योगांमध्ये स्पर्धा वाढण्यासाठी, विश्वास निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन आणि त्याची अंमलबजावणी आणि वेगवेगळे उपक्रम या परिषदेमार्फत राबवले जात असतात. तसंच विदेशी संस्थांचंही सहकार्य या बाबतीत घेतलं जात असतं. त्याचबरोबर
या वेगवेगळ्या उद्योगांची व्यावसायिकांची माहिती प्रकाशित केली जात असते. वेगवेगळ्या नियतकालिकांमार्फत माहिती प्रकाशित केली जात असते. आपल्या शिक्षण क्षेत्रामध्येही अनेक प्रकारचे नियतकालिकही निघत असतात. NCTEसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे जर्नल प्रकाशित करत असते. हे कालच मी तुम्हाला सांगितलं होतं. त्याचप्रमाणे चाचणी आणि तपासणीसाठी ज्या प्रयोगशाळा आहेत, त्या प्रयोगशाळांमध्ये पूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्याची ही जबाबदारी करण्याचं काम ही परिषद करत असते. मूल्य निर्धारणाचं काम करत असते. वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रणा विकसित करते. तक्रारींचं निवारण करण्याचं कामही ही गुणवत्ता परिषद करत असते. तर अशा रीतीने एकंदरीत पूर्णपणे एज्युकेशनमध्ये आणि उद्योग क्षेत्रामध्ये क्वालिटी येण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करणारी संस्था म्हणजे भारतीय गुणवत्ता परिषद होय. 1997 साली तिची स्थापना झाली आणि याच्यामध्ये 38 सदस्य असतात आणि सध्याचे या परिषदेचे चेअरमन कोण आहेत तर जुनेलभाई हे चेअरमन आहेत आणि यांची नियुक्ती कोणामार्फत केली जाते तर पंतप्रधानामार्फत यांची नियुक्ती केली जात असते. आज आपण इथेच थांबणार आहोत. उद्या आपण SCERT आणि डाएट या दोघांची माहिती घेतल्यानंतर आपलं जे तिसरं युनिट आहे खूप जास्त मोठं असं हे संपणार आहे. त्याच्यानंतरचं चौथं युनिट पण तितकंच मोठं असणार आहे. तर उद्या आपण हे युनिट संपवणार आहोत SCERTची आणि डाएटची माहिती घेतल्यानंतर.